यूट्यूबमधनं अनेक जण पैसे कमवतात। तुम्हाला माहिती आहे का की भारतातल्या सर्वात श्रीमंत यूट्यूबरची नेटवर्थ किती आहे? 122 कोटी। तुम्हाला अर्थात हे नाव माहीत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता या यूट्यूबमधनं कमवलेल्या उत्पन्नावर टॅक्स सुद्धा लागतो। कुठला आणि किती टॅक्स लागतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी प्रज्ञा श्रीधनकर स्वागत करते तुमचं आर्थिक जागृतीमध्ये। कुठल्याही यूट्यूबरला प्रामुख्याने दोन मार्गातून उत्पन्न मिळतं। एक आहे यूट्यूब ॲडव्हर्टाइजमेंट्स, म्हणजेच काय तर तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा व्हिडिओमध्ये जे काही ॲड्स प्ले होतात त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळतं। दुसरं आहे ब्रँड प्रमोशन। अनेक ब्रँड्स तुम्हाला अप्रोच करतात त्यांच्या प्रॉडक्टला प्रमोट करण्यासाठी, त्याच्या बदल्यात ते तुम्हाला पैसे सुद्धा देतात। तर आता हे जे काही उत्पन्न तुम्ही कमवताय त्यावरती इन्कम टॅक्स आणि जीएसटी सुद्धा लागतो। इन्कम टॅक्समध्ये तुम्ही हे उत्पन्न एकतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किंवा इन्कम फ्रॉम बिझनेसच्या खाली टॅक्स करू शकता। पण बिझनेस खाली टॅक्स केलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे। म्हणजेच काय तर तुम्ही हा उत्पन्न कमवण्यासाठी जे काही खर्च करताय, जसं की तुमचा कॅमेरा असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल, कुठले एडिटिंग टूल्सचं सबस्क्रिप्शन असेल, ह्याचा खर्च तुम्ही त्या उत्पन्नातून वजा करून उरलेला जो काही प्रॉफिट आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे। आता बघूया जीएसटीमध्ये ह्याचं कसं आहे। जीएसटीमध्ये यूट्यूबकडनं ॲडव्हर्टाइजमेंटच्या बदल्यात तुम्हाला जे पैसे येतात त्याला एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस म्हणतात आणि त्यावर म्हणून टॅक्स लागत नाही। पण यात एक काळजी घ्या की तुम्ही जीएसटीमधनं LUT म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग घेतलं पाहिजे। हा जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरच ह्यावर टॅक्स लागणार नाही, अन्यथा तुम्हाला ह्यावर टॅक्स भरावा लागेल। आता ब्रँड प्रमोशन करून तुम्हाला जे काही उत्पन्न येतंय त्यावरती 18% जीएसटी तुम्हाला भरावं लागेल। हे दोन्ही उत्पन्न मिळून जर तुमचं वार्षिक टर्नओव्हर 20 लाखाच्या वर जात असेल तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे। आता समजा तुमच्याकडे यूट्यूब ॲडव्हर्टाइजमेंट्समधनं 18 लाख उत्पन्न येतं आहे आणि ब्रँड प्रमोशनमधनं तुमच्याकडे 5 लाख उत्पन्न येतं आहे, तर टोटल तुमचं उत्पन्न किती झालं तर 23 लाख। तर तुम्हाला आता जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे आणि वरील 3 लाखावर तुम्हाला 18% जीएसटी भरावा लागेल। सो तुम्ही जर यूट्यूब इन्फ्लुएन्सर असाल आणि यूट्यूबद्वारे तुम्ही जर पैसे कमवत असाल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागेल, अन्यथा तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा जीएसटीमधनं नोटिसेस येण्याचे चान्सेस आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।